विपत कला अधिकारी पी.एस. नरोडे आणि त्यांच्या टीमला काल अशी माहिती मिळाली होती की अंबड शहरामध्ये काही इसम 500 रुपयाच्या बनावट नोटा घेऊन खरेदी विक्रीसाठी येणार अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला आणि सापळा लावल्याप्रमाणे त्यांना जो खबऱ्यामार्फत जी माहिती मिळाली होती की ते इसमाबद्दल त्याच्या स्वरूपाचा इसम त्यांना मराठी फाट्यावर दिसल्यानंतर त्यांनी त्या इसमाला पकडला आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयाच्या नोटा मिळून आल्या. त्याला त्या नोटाबद्दल अधिक चौकशी केली असता त्यांनी एका दुसऱ्या माणसाचे नाव सांगितले. आपण त्याला त्या पद्धतीने दुसऱ्या माणसाला पण ताब्यात घेतले. अशी एक सायकल होती. ह्या सायकलमध्ये जवळपास 4-5 लोक इन्व्हॉल्व होते. त्यांना आपण प्रत्येकाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जे 500 रुपयाच्या बनावट जे चलनी नोट आहेत हुबेहूब आपल्या ज्या ओरिजिनल नोट आहेत त्या ओरिजिनल नोटासारख्या दिसणार त्यांच्याकडे बनावट 500 रुपयाची नोट आहेत ह्या त्यांच्याकडून आपण जप्त केल्या. अशा एकूण जवळपास 244 नोटा म्हणजे त्याची किंमत आहे 1,22,000 रुपये अशी आपण बनावट जे चलन आहेत त्यांनी वापरासाठी आणलेल्या 5,000 रुपयांनी तर ते आपण जप्त केलेलं आहे. आणि त्यांनी सदर चुकीचे कृत्य केल्यामुळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 65/26 कलम 179 180 3/5 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला असून त्यात एकूण 5 आरोपींना आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन आहे, विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 मेजर आहेत. तर आपण 4 यांना मान्य न्यायालयासमोर आज हजर केला असता. मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा पीसीआर भेटलेला आहे. तर अशा स्वरूपाचा जो गंभीर गुन्हा आहे यामध्ये आणखी कोण आहे का, याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कुठे छापलं जातं, याची प्रिंटिंग कुठे होती याबद्दल अजून अधिक सविस्तर त्यामध्ये तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पी.एस. नरोडे करत आहेत. परंतु यामध्ये आणखीन काय नागरिकांना याबद्दल जर आणखी काही माहिती असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्याबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आहे विकास अनिल गडगुळ हा याचा व्यवसाय पेंटर आहे, राहणार शिवाजीनगर, महाराष्ट्र द्वार जवळ अंबड. त्यानंतर दुसरा आहे समरवीरा सुनील खरात, हा कंपाऊंडर आहे, हा अंबडचाच आहे अंबड. तिसरा आहे आकाश नारायण शेळके, हा ठेला चालक आहे, राहणार तो जालन्याचा आहे. चौथा आरोपी आदित्य अमित गायकवाड, हा पैठणचा आहे, राहतो तो छत्रपती संभाजीनगरचा. आणि 5वा जो अल्पवयीन आहे तो इथलाच आहे, त्याचा भाजीपाला व्यवसाय आहे. आणि 6वा आरोपी जो आहे तर तो 6वा आरोपी त्यामध्ये फरार आहे. तर आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि याचा मुख्य सूत्रधाराचा पण आम्ही शोध घेत आहोत. बाजारामध्ये या नोटा असण्याची शक्यता वाटते कारण ते खरेदी विक्रीसाठीच ते आले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार असं समजते की त्यांनी कुठेतरी दुकानातून कपडे वगैरे खरेदी केले होते. त्याबद्दल अधिक तपास चालू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.